त्या करेतर महसुलात झालेली आहे, तर केंद्र सरकारकडून येणाऱ्या पैशात जवळपास 24,361 कोटी रुपये यावर्षी कमी येणार। केंद्राचं बजेटमध्ये त्यांनी कमी केले म्हणून आपल्याला कमी येणार। मी हा मुद्दा मांडला तर मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं की 12-13 साली एवढे केंद्रातनं पैसे आले आणि आता एवढे येत आहेत। अहो, इकॉनॉमी वाढत जाते तसा कर वाढतो आणि कर वाढल्यावर डिव्हॉल्युशन ऑफ टॅक्सेस केंद्र सरकारचे वाढणारच आहेत। केंद्राच्याकडे गोळा झालेले कर वाटप होत असताना आपल्याला आपला वाटा मिळतच असतो, त्यात काही कौतुक नाही। पण अडचण ही आहे की यावर्षी केंद्र सरकारने, आमचा मुद्दा हा आहे की केंद्र सरकारने 24,361 कोटी रुपये हे केंद्र सरकारने आपल्या राज्याला दिलेले नाहीत। अध्यक्ष महोदय, बांधकाम खात्याचे कोण मंत्री आपण तुम्हाला कागदच देतो नंतर। अध्यक्ष महोदय, रस्ते बांधा, मेट्रो बांधा, एलिव्हेटेड मार्ग बांधा, आमचा पाठिंबा आहे। पाठिंबा नाही असं नाही, पण काय दराने बांधावेत? भातखळकर साहेब, जरा तुम्ही 2 मिनिटं आकडे ऐका, मग तुम्हाला लक्षात येईल। अध्यक्ष महोदय, गडकरी साहेबांनी नुकतेच महाराष्ट्रासाठी 1 लाख कोटीपेक्षा जास्त रस्त्यांचे प्रकल्प घोषित केले। नवी मुंबई ते पुणे एक्सप्रेसवे, 8 पदरी 130 किलोमीटर लांबीचा रस्ता 15,000 कोटी रुपयाचा, प्रति किलोमीटर 115 कोटी आणि प्रति मीटर त्याचा खर्च 11,53,000 रुपये। दुसरा रस्ता त्यांनी नाशिक सोलापूर अक्कलकोट कॉरिडॉर जाहीर केला, 6 लेन ॲक्सेस रिस्ट्रिक्टेड म्हणजे एक्सप्रेसवे, जवळपास 374 किलोमीटर लांबीचा रस्ता, किंमत 19,142 कोटी, म्हणजे प्रति किलोमीटर 51 कोटी रुपयात ते रस्ता करणार, म्हणजे प्रति मीटर 5,11,000 रुपये। जनकल्याण एक्सप्रेसवे, ज्याचा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केलाय, करतायत गडकरी साहेब, 450 किलोमीटर लांब, किंमत 36,000 कोटी, प्रति किलोमीटर 80 कोटी रुपये खर्च होणार, प्रति मीटर 8 लाख रुपये। पुणे ते छत्रपती संभाजीनगर याचाही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केलाय, गडकरी साहेब करतायत, 192 किलोमीटर लांबी, 14,886 कोटी रुपये खर्च, म्हणजे प्रति किलोमीटर 77 कोटी रुपये आणि प्रति मीटर 7,75,000 कोटी। आता आपल्या राज्य सरकारने जे टेंडर काढलं किंवा घोषणा केल्या, त्यामध्ये पुणे ते शिरूर 53 किलोमीटर लांबी मार्ग, आमच्या अमोल कोल्हेनी तळेगाव चाकण, चाकण शिक्रापूर, हडपसर यवत याच्यासाठी फार मागण्या केल्या, आता ती फलद्रूप झाले। पुणे ते शिरूर 53 किलोमीटर लांबी, खर्च 7,154 कोटी, म्हणजे प्रति किलोमीटर 134 कोटी रुपये। मी मगाशी तुम्हाला सांगितलं, एकाचा 51 कोटी रुपये प्रति किलोमीटर खर्च, 80 कोटी रुपये खर्च, 77 कोटी। पण राज्य सरकार खर्च करताना प्रति किलोमीटर 134 कोटी रुपये खर्च करणार, म्हणजे मीटरला 13,40,000 रुपये। तळेगाव ते चाकण 25 किलोमीटर उन्नत मार्ग, 6,499, प्रति किलोमीटर 249 कोटी, म्हणजे प्रति मीटर 25,90,000। चाकण ते शिक्रापूर लांबी 28 किलोमीटर, 6 पदरी, खर्च 5,232 कोटी, प्रति किलोमीटर 186 कोटी, प्रति मीटर 18,86,000। हडपसर यवत 31.5 किलोमीटर लांबी, खर्च 5,262, प्रति किलोमीटर 167 कोटी, प्रति मीटर 16,70,000। उत्तन ते विरार हा सागरी सेतू 55 किलोमीटर, 58,754 कोटी, प्रति किलोमीटर 1,068 कोटी रुपये आणि प्रति मीटर 1,06,00,000 रुपये हा खर्च हा बांधकाम खात्यावर रस्ते बांधताना तुम्ही करताय। गडकरी साहेब किती करतायत? 50-60 कोटी रुपये किलोमीटरला। तुम्ही किती करताय? 259 कोटी, 134 कोटी, 186 कोटी, 167 कोटी आणि हे कमी झालं म्हणून काय उत्तन ते विरार सागरी सेतू
प्रति किलोमीटर 1068 कोटी रुपये. अध्यक्ष महोदय, NHAI ही देशातली संस्था, गडकरी साहेब त्यातनं रस्ते बांधतात आणि आपण MSRDC, MMRDA वगैरे आपले बऱ्याच एजन्सीज आहेत. मग हे आकड्यांचा फरक जर बघितला तर माणसाला आकडी येईल अशी परिस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, पैशाची लूट आहे असं माझं मत आहे. अध्यक्ष महोदय, या सभागृहाचा हा अधिकार आहे. मग लोक म्हणायला लागली तिजोरीवर डल्ला मारताय, तर त्यात लोकांची चूक आहे. माझं तर मत आहे हा डल्ला नाही, हा दरोडा आहे. एवढे पैसे खर्च करून बिचाऱ्या जनतेला चांगल्या दर्जाचा रस्ता मिळाला तर मी अजूनही सत्कार करायला तयार आहे. अध्यक्ष महोदय, दुय्यम दर्जाचे रस्ते बनतात. NHAI कमी पैशात रस्ता बांधते, रस्त्याचा दर्जा उत्तम असतो. माझ्याकडे पेठ टू सांगली गडकरी साहेबांनी रस्ता बांधलाय. कुणी या, एवढा स्मूथ रस्ता कदाचित राज्यात एवढा दुसरीकडे नसेल. पण तुम्ही राज्य सरकारने बांधलेल्या रस्त्यांवर जाऊन या. आपल्या सोलापूर जिल्ह्यातले रस्ते असतील, आमचे पंढरपूरकडे जाणारा सांगली जिल्ह्यातला रस्ता असेल, जतकडे जाणारा. अध्यक्ष महोदय, दर्जा सुमार. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे सरकारला, रस्ते बांधा, रस्त्याला पाठिंबा आहे माझा. पण NHAIला म्हणजे गडकरी साहेबांना हे रस्ते बांधायला आपण अधिकार द्या. गडकरी साहेबांना हा रस्ता द्या. आपले हजारो कोटी रुपये वाचतील. आणि आधीच राज्य 11 लाख कोटीवर गेलेलं आहे. हे रस्त्यांच्या घोषणा सोडून हे रस्ते ज्यावेळी होतील त्यावेळी 4-5 लाख कोटी रुपये ते वाढणार आहेत. आणि त्यामुळं 15-16 लाख कोटी, आपण सारखं सांगतो आम्ही 18 आणि 20% आत आहे. आपण हे सगळे घोषणा ज्या बजेटच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत त्या बजेटच्या पुस्तकात नाहीत. बजेटरी प्रोव्हिजन एक नव्या पैशाची नाही आहे. आणि त्यामुळं त्या अतिरिक्त पुरवणी मागण्या नाममात्र तुम्हाला 1,000 रुपयाच्या पुढच्या अधिवेशनात दिसतील. 31 मार्चला ह्यांना 700-800 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टर, जसा निर्णय होईल कॉन्ट्रॅक्टरचा त्यावेळी त्याला ॲडव्हान्स दिले जातील. आणि अध्यक्ष महोदय, पुढच्या 2-2.5 वर्षात या रस्त्यांसाठी 4 रस्ते करावेत का? तर यस, करावेत. हे जे रस्ते आहेत ना, पुणे ते शिरूर, तळेगाव ते चाकण, चाकण ते शिक्रापूर, हडपसर यवत, उत्तन ते विरार, हे रस्ते झालेच पाहिजेत. आमचा पाठिंबा आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी केंद्र सरकारमध्ये ह्या योजना मंजूर केल्या होत्या. त्यावेळी अगदी गडकरी साहेबांनी त्याला मान्यता दिलेल्या. आणि नंतर काही प्रश्न तयार झाले, गडकरींच्या अधिकारांवर मर्यादा आली आणि मग हे राज्य सरकार करतंय. पण करा, पण करत असताना खर्च किती याचं भान ठेवा, एवढीच माझी विनंती आहे. उरलेल्या कॉन्ट्रॅक्टरना तुम्ही पैसे देत नाही वगैरे हा प्रश्न वेगळा आहे. ते किती वेळा बोलायचं हेच आता बोलून कंटाळा आलेला आहे कॉन्ट्रॅक्टरांच्या बाबतीत. मग ते तरी करा काहीतरी. अध्यक्ष महोदय, ऊर्जा विभागावर मी बोलतोय की 1800 सहकारी पाणी पुरवठा राज्यात आहेत. 20 थकबाकीचा मुद्दा हळूहळू गंभीर झालेला आहे. अध्यक्ष महोदय, 20 दरामध्ये राज्य सरकारने नियामक आयोगाच्या आदेशाने 1 एप्रिल 2025ला प्रति युनिट 5 रुपये 16 पैशाची वाढ झाली. राज्य सरकार अनुदान देते, पण चढ्या दराने योजनांना पैसे भरावे लागत आहेत. त्याचा परिणाम म्हणून अध्यक्ष महोदय, 30-40 वर्षापासून संस्थांची थकबाकी, चालणाऱ्या संस्थांची आता थकबाकी 70-80 कोटी झालेली आहे. आमच्या मतदारसंघात लिफ्ट इरिगेशन स्कीम आहेत, जवळपास 3,78,00,000 रुपये ही थकबाकी झालेली आहे. अध्यक्ष महोदय, दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजना ज्या आहेत त्याच्यात प्रत्येक माणसाप्रमाणे आपण HP काढलं तर 1 आणि 1.5 आणि 2 HPच्या आत सगळ्यांच्या वाट्याला हॉर्स पॉवर येतात. आपण 7.5 हॉर्सपर्यंत वीज बिल माफ केलेलं आहे. मग या सहकारी पाणी पुरवठा संस्थांना त्याचा का लाभ देत नाही, हा आमचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, म्हणून कृषी संजीवनी योजनेत या संस्थांची थकबाकी सवलत योजनेत समाविष्ट करावा. त्यांना लाभ देऊन थकबाकी निरंक करण्यासाठी ऊर्जा विभागाने तातडीने निर्णय घ्यावा. अध्यक्ष महोदय, ग्रामविकास मंत्री महोदय या ठिकाणी आहेत. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये आपल्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही जर नवीन स्ट्रीट लाईट लावायला गेला तर MSEB सांगतं आधी थकबाकी भरा.
आज महाराष्ट्रातल्या जवळपास 90% ग्रामपंचायतींच्या स्ट्रीट लाईटच्या प्रकरणं प्रलंबित आहेत. MSCB सांगतं पैसे भरला. अध्यक्ष म्हणजे हा गोंधळ झालेला आहे. राज्य सरकार भरत होतं, मग जिल्हा परिषदा भरत होत्या, ग्रामपंचायत भरणार, परत राज्य सरकार भरणार. आज महाराष्ट्रातल्या कुठल्याही विधानसभेच्या सदस्यांना विचारा की तुमच्या गावात MSCBला विचारलं तर नवीन स्ट्रीट लाईटचे पोल टाकायला ग्रामपंचायत ठराव करतं, इकडे 10 पोल द्या. आमदार जातात, पोल मागतात. आमदारांनी अगदी आमदार फंडातनं जरी पोल उभे केले तरी लाईन द्यायला MSCB तयार नसते. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की यात त्यांनी पुढाकार घ्यावा आणि ग्रामपंचायतीची जी थकबाकी आहे ती राज्य सरकारने एकरकमी भरावी आणि इथून पुढे सांगावं आता इथून पुढे ग्रामपंचायतीने पेमेंट करा. पण मागचं सगळं माफ. आता सगळ्या आमदारांचा प्रश्न आहे साहेब, 288 आमदार, कुठलाही आमदार ग्रामीण भागातला आहे त्या कुणालाही खाजगीत आपल्या पार्टी मिटिंगमध्ये विचारा की हे केलं तर चालतंय का. पाठिंबा नाही मिळाला तर बघा, कारण सगळ्यांचा हा प्रश्न आहे. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, आता सोलरला मुख्यमंत्री महोदय म्हणतात 16,000 मेगावॅट आम्ही ॲग्रिकल्चर पंपसाठी तयार करणार आहे. राज्य सरकारने हे काम दिलं, लेटर ऑफ क्रेडिट 4 कंपन्यांना दिलेलं रद्द करावी लागलं. कारण ज्या पद्धतीने अपेक्षाप्रमाणे ते काम करणं अपेक्षित होतं, वरच्या सभागृहात आमच्या अंबादास दानवे साहेबांनी हा प्रश्न मांडला आणि जवळपास अध्यक्ष महोदय त्यांनी बरेच सिरियस ॲलिगेशन्स केलेले आहेत. जवळपास 10,000 कोटीचा स्कॅम आहे वगैरे वगैरे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, मला तो तपशील माहीत नाही. पण अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे फेक बँक गॅरंटीज दिलेल्या आहेत त्या कंपन्यांनी आणि बऱ्याच कंपन्या या सोलर ॲग्रिकल्चर फीडर प्रोजेक्ट त्यांनी सबमिट केल्या. त्यात फॅब्रिकेटेड बँक गॅरंटी दिलेली आहे आणि ते शेकडो कोटी रुपयाच्या दिलेल्या आहेत आणि डॉक्युमेंट्स त्यांनी सबमिट दाखवलेले आहेत. अध्यक्ष महोदय, मला वाटतं की MSCBने यात लक्ष घातलं पाहिजे आणि आजच्या उत्तरात सांगितलं पाहिजे की नक्की काय घोटाळा आहे, म्हणजे राज्याला कल्पना येईल. कारण मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि ड्रीम प्रोजेक्टमध्येच घोटाळा व्हायला लागला तर तुमच्या सगळ्यांच्या विषयी शंका निर्माण होईल, अशी माझी आपल्याला सूचना आहे. अध्यक्ष महोदय, ग्रामविकास विभागातही मी मगाशी सांगितलं तसं भांडवली खर्चात अध्यक्ष महोदय घट झालेली आहे. 24-25 मागच्या वर्षी तरतूद 8,952 कोटी रुपये होती. आता ती सुधारित अंदाजानुसार 7,400 कोटीवर आली. आता यावर्षी बजेटमध्येच कमी केलेलं आहे, 6,327 कोटी. अध्यक्ष महोदय, ग्रामविकास मंत्री ग्रामीण भागातल्या जनतेच्या राहणीमानात सुधारणा करावी यासाठी भांडवली खर्चाची मागणी वित्त विभागाकडे करतात आणि ग्रामविकासाकडेच राज्य सरकारचं लक्ष नाही असा त्याचा अर्थ होतो. मी परत सांगतो, मेन इंजिन फेल झालं त्याचं दुसरं उदाहरण साहेब देतो आपल्याला. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना केंद्र सरकारने 24-25 मध्ये 17,871 कोटी रुपये खर्च केला. मागच्या वर्षी 25-26 मध्ये तरतूद 19,000 कोटी होती, पण अंदाजात सुधारित अंदाजात ती 1,300 कोटीवर आली. यावर्षी तर 450 कोटी रुपये तरतूद केली. राज्य सरकारने 24-25 मध्ये 530 कोटी रुपये खर्च केले या योजनेवर. सन 25-26 मध्ये 1,000 कोटीची तरतूद त्यांनी 700 कोटी केली आणि यावर्षी राज्य सरकारने तरतूद 300 कोटी रुपये दिली आहे. म्हणजे आपण पैसेच खर्च